सिद्धिका, तू कोणत्या वर्गात आहेस? चौथीला आहे. हे उदाहरण सोडू शकते? बर, अगोदर वाचून घे बरं. बर बर, हा कसं करणार मग अगोदर आता? भागाकार करून घ्यावा लागतो. बर, कर बर मग भागाकार आता. हा, मग आता झालं का तयार? पूर्णांक अपूर्णांक लिहायचा राहिलाय. हा, लिही बर मग. कसं लिहायचं आता? म्हण काय घाबरू नका. हा, भागाकार. हा, पूर्णांक असतो. लिही बाई, लिही, घाबरू नको. हा, व्हेरी गुड. हा, बाकी अंश असते. व्हेरी गुड, शाबाश. छेद असतं. व्हेरी गुड. झाला का पूर्णांक अपूर्णांक तयार? मग घाबरायला काय झालं? किती घाबरलेस तू? हा, घाबरायचं नाही. हा, वहीमध्ये जसं करतेस ना तसंच करायचं असते. ओके, छान. बस, चला. दशांश अपूर्णांकात रूपांतर कोण करणार आहे? अर्पिता. बर, कर बरं बाई. आता मग काय करावं लागेल? भागाकार. बर, कर बरं मग. हा 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 हा, कोणता अपूर्णांक तयार झाला? दशांश अपूर्णांक. व्हेरी गुड, छान. तू घाबरत नाहीस? हा,